मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एकाच ठिकाणी 3 अपघात. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एकाच ठिकाणी 3 अपघात घडले असून सकाळी 8:15 वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे दुर्गती महामार्गावर मुंबई-पुणे लेनवर ट्रकवरील चालकाने ट्रक अतिवेगाने चालवल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील कंटेनरला पाठीमागून टोकर मारून अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालक याचे गंभीर दुखापत होऊन तो केबिनमध्ये अडकलेला असताना त्याला देवदूत टीमच्या मदतीने बाहेर काढून उपचाराकरता MGM हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 8:45 वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे दुर्गती महामार्गावर मुंबई-पुणे लेनवर कंटेनरवरील चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील गाडीला पाठीमागून टोकर मारून अपघात झाला. या अपघातामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या दोन्ही अपघातातील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करत असतानाच 9:30 वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे लेनवर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून त्याने समोरील कारला टोकर मारल्याने सदर कारची त्यापुढील पिकअपला टोकर लागून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. सकाळच्या सुमारास एका मागोमाग एक झालेल्या अपघातांमध्ये RBM पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स सेवा, डेल्टा पोस्ट, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून या अपघातात मदत केली गेली. तातडीने मदतकार्य करून वाहने बाजूला घेऊन ताबडतोब वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडील बाजूस किलोमीटर 39च्या दरम्यान आज एकंदर 3 अपघात झालेले आहेत. एक बोगद्याच्या बाहेरच्या बाजूला अपघात झाला आहे, एक बोगद्याच्या मध्ये झालेला आहे आणि एक बोगद्याच्या सुरुवातीत झालेला आहे. एकूण या तिन्ही अपघातामध्ये 6 ते 7 वाहने बाधित झालेली आहेत. 2 चालक जखमी झालेले आहेत आणि बाकीचे काही वाहनांचे नुकसान झालेले आहे. अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.